नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आजच्या व्लॉगमध्ये. आणि आम्ही आता चाललो आहे सगळे क्रिकेट खेळायला डम्पिंगला. आणि आज आम्ही 3 जागाची टुर्नामेंट खेळायला लागले मॅच. आता आम्ही सगळे चाललो आहे रिक्षाने. आता आम्ही स्टेशनला जाऊ, डम्पिंगला मॅच आहे. तर बघू आजचा व्लॉग कसा जाईल, व्लॉग पूर्ण बघा. आज एक ट्रॉफी यायला पाहिजे. बघायला तुला काय वाटतं आज ट्रॉफी येईल एक तरी? आज 3 ट्रॉफी येणार आहेत. 3 ट्रॉफींचं अपेक्षा आहे, पण ट्राय सगळे करणार. 100% देणार, सगळं 100% देणार. काय तर सगळेच करतात, 100% देणार. नशीब लागतो, नशीब. तर आज आमचे सगळे गावचे पोरं आहेत खेळायला. आणि आज म्हणजे आता तुम्ही जे ब्लॉग असतील, आता मागचे जे ब्लॉग त्यात तुम्ही बघितलं असाल, नाही बघितली तर बघा चॅनलवरती जाऊन. आणि जे आम्ही जेवढे टुर्नामेंट खेळले त्यात आमचे प्लेअर कमीच असायचे, म्हणजे 12-13 असायचे, 2-3 एक्स्ट्रा बाहेर असायचे. पण आता जास्त आहेत, 20 तरी असतील. आणि सगळे आले आता मला आज एक ना 3 टुर्नामेंट आले, 3च्या 3 ट्राय करायचे, 3 पण यायला. आम्हाला काय आता ट्रेनमध्ये ट्रॅव्हल नाही करायचं आहे. आम्ही आता पहिला नंबर प्लॅटफॉर्मला, आणि आम्हाला जायचं तिकडे वेस्टला. नाही, 4 नंबर प्लॅटफॉर्मला आहे, 1 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं. 2 6 मारला आणि काल स्वप्नात. अरे संध्याकाळ दुपारी झोपला होता ना, मला उठून बोलते की स्वप्न चांगला पडला होता. 2 6 मारलं मॅच मध्ये. कोणी करणार तिकडनं स्वप्नातच मार बघतो खरं. त्याला तेच बोललो, स्वप्नातच मारत राहा. रोज स्वप्न पाडावं, स्वप्नात तरी खुश स्वप्नात ट्रॉफी घेऊन आज येईल ट्रॉफी आपल्याकडं. तिन्ही पण टुर्नामेंटमध्ये यायला पाहिजे काय? येणार नाही तोपर्यंत ओपनचे स्लॉट नाही ना. तर काय असं आम्ही आलो आहे एसटी डेपोच्या इथे आलो आहे वेस्टला. बघा बस डेपो इथे आहे, ब्लर आलं आहे आरसी. इथे बस डेपो आहे. आणि आम्ही आता तिकडे आलो आहे. आणि आम्ही इथून आता जाणार जाऊन येतो. इथून कुठून आले काय माहिती, बस स्टँडवर इथनं कुठनं वाट आहे मला माहिती, मी इथनं आलो. आमची इथे आता प्लेयर 6 जण झाले, तिथे 6 जण प्लेयर झालेत. आणि 2 ग्राउंडमध्ये पोचले असतील, आणि एक अजून येतोय, एक यायचे, एक झोपा काढतोय घरात. हे लोक हर संडेला केलेले येतात गावावरून. हा परदा, हा दादा, तो दादा, आणि हा ग्रेवाला खाता तो. भरपूर जण गावावरून येतात खेळायला. आम्ही गावची कधी टाकतो, कधी वाडी टाकतो, तेव्हा पण येतात. आणि हा भावन्या काय कामाचा नाही, नुसता बघा त्या स्वप्नात असतो. तर कुठला स्वप्न बघतो काय माहिती, स्वप्नात खुश होतो. हाय स्टॅन भेटले काय? मस्त मस्त. कमेंट करा. सुयश 2602, मी पण ब्लॉगर आहे. हा तुझी आयडी सांग. कोकणी शुभ्या, माझी पण टाकी बघ. दाखवा अकाउंट सगळ्यांना. हो का गाईस, अकाउंट फॉलो करा दादाला. तू करा ती. हा मी करतो आता. कर आता. तर मित्रांनो, आम्हाला आता एक दादा भेटलेला, तो पण ब्लॉगर होता. आणि त्याने आमच्याकडून सगळा फॉलो सबस्क्राईब सगळा करून घेतला. आणि फोटोज काढली. चांगला वाटला आम्हाला थोडा. आत्ता दिवस चांगला जाऊ द्या. आता दादाने मूड चांगला केला आहे आमचा. असेच फॉलोअर्स भेटू द्या आम्हाला. जास्त फेमस तर नाही झालो आहे, पण आम्ही असंच माझ्यासाठी ब्लॉग बनवतो, आठवण राहण्यासाठी की आम्ही इकडे असं गेलेलो फिरायला. असंच आम्ही ब्लॉग बनवतो मस्तीसाठी. असेच भेटायला पाहिजे दादा वगैरे. मजा आली आम्हाला, मूड चांगला केला. पण व्हिडिओ काढायला भेटला नाही आम्हाला. कसा वाटला? लय भारी. असे फॉलोअर्स भेटले किंवा असे ब्लॉग बनवायला थोडा म्हणजे हे वाटतो, कॉन्फिडन्स येते. एक कॉन्फिडन्स येते की बाकी जेव्हा माणसं बघतात आपल्याकडे
त्याने डिमोटिवेट होतं की जास्त माणसं बघतात बोलत असतात की हा काय करतोय नुसतं बघावं त्या मोबाईल घेऊन असं असं फिरत असतो. पण जेव्हा कोण अप्रिशिएट करतो तेव्हा एखाद्या थोडा. जर ब्लॉगर असेल Confidence त्याला येतो vlog हा, बनवायला. आजूबाजूच्या माणसांना पण जरा वाटतं की आहे काहीतरी आपण करतोय. आणि जे व्लॉग बनवत असतील त्यांना असं वाटतंय की आपण व्लॉग बनवतोय लोक असे बघतील. असं नाही की व्लॉग बनवलं ना की लोक तुमच्याकडे स्वतःहून येतील. आता हा जसा दादा आलेला तो पण व्लॉगर आहे. व्लॉग बनायला म्हणजे असा घाबरायचं ना, डायरेक्ट बनवायचा. आजूबाजूला बघायचं ना, कॅमेरामध्ये लक्ष द्यायचा, झाला. आता पोहोचू डायरेक्ट ग्राउंडवरती, भेटू. या ठिकाणी खेळूच नाही. हा घाबऱ्या बॉलर बघा. घाबऱ्या बोलत नाही बोलत समजला काय. हा, चल चल. म्हणून तुला कुठे घेऊन जायचं नाही. घाबरतो. 2 6 बघतो. स्वप्नात 2 6 मारला नाही. लय मोठी गोष्ट आहे, स्वप्नात 2 6 मारलाय. ते पण बाहेरच्या टीम मधून खेळायला घेतलं मला. कुठल्या टीमने घेतलेली टीम तर माहित नाही पण भारतीय टीमने घेतलं ना. एक्स्ट्रा प्लेअर म्हणून घेतलेला 12वा खेळाडू असतो ना नाव सांगायला. मोबाईल पकडायला. आता पण याला मोबाईल पकडायला द्यायचा आहे. 2000. गर्दी बघायची, गर्दी किती आहे. नॉर्मलच आहे ही गर्दी, ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. ही काहीच नाही गर्दी, नॉर्मल आहे. ही 25% गर्दी असेल बघा, 25% त्या ग्राउंडवरती. आणि अजून त्या साईडला ग्राउंड आहे. दोन ग्राउंड आहेत. हा बघा, भावने आहे. आमच्या मॅच दुसऱ्या ग्राउंडवरती असतील वाटतं. अरे तो ॲक्शन तेव्हाच चेंज करायला पाहिजे. तो समोरचा प्लेअर आहे त्याला आपण कसं बॉल टाकतात ते बॉल बघायला टाकायला जवळ काढायची ना. हो हे हाईट आहे, हाताला फेस आहे. हे तर मध्ये फेकायचं एक छपकन फेकायचं म्हणजे एवढं नाही. एकदा पाऱ्याला फेकला होता एक तो लाईव्हला मस्त फेकलेला बॉल तो पाऱ्या. तर काय आता आम्ही प्रॅक्टिस करायला जातो. कॅच खेळतो किंवा नॉर्मल वॉर्मअप करतो. बोला बाब्या बोल. तर आता जातोय आम्ही. तो काय इथे गेले पुढे. चले करण चल. चालू झालाय, टॉसला जातो सगळे. दिसत नाही आता दाखवणे सगळं. तिकडे कुठे हे बघा जातो त्या साईडला कुठेतरी तिकडे तिकडे. आता दादा दाखव, तिकडे जातो आम्ही. आणि पहिली वाडीची खेळतो ना. हां, पहिली वाडीची आता टुर्नामेंट खेळायचं. तर बघू आता काय रिझल्ट होतोय, टॉस जिंकतोय की हारतोय. टॉस झालं ना. हां, टॉस झालं ना. टॉस झाला वाटत नाही, झाला. टॉस करायला जायचं. ठीक आहे. काय बोलतोस तू. हा बॉल असा धरायचा, कसा कट मारायचा. हां फक्त हा इथून असं मारायचं फक्त. हां, बस. मग काय होतो, कट कर. बॉल वाईट जातो. ए तुला व्हाईट शिवाय काय दिसतोय. व्हाईट टाकायचं कमी कर. साला मी टाकतो का तू टाकतोस. तू टाक आणि मला बोल. आता एक मॅच बरं आता वाईट कोण टाकतो, वाईट कोण टाकतो. हा ना, बघ. हा माझं नाव घेतोय. तुला म्हणून सांगते माझ्याकडून ट्रेनिंग घे. नको ट्रेनिंग, तुझी ट्रेनिंग महागात पाडायची मला. हा असा धरायचा. असा थोडा बोट माझा वाटत नाही, वरती काय दिसत नाही. असा धरायचा. हम्म. हा अँगल. हा हात असा आला पाहिजे. असं इकडून असं एकदम कानापासून आला पाहिजे. एकदम असा कानापासून. कानापासून आला की फक्त. तर मित्रांनो, आम्ही आता इथे पिचवरती पोचलेलो. हे बघा, तिथं पीच आहे. आम्ही आता पोचलो आणि तसा गोला खायला आलोय. गोला खाता आता सोडा. तर काय आता आमची पहिली इनिंग झाली. आता पहिली इनिंग झाली आमची. आणि तिचा 30चा टार्गेट आहे 3 ओव्हरला. आणि एक्स्ट्रा मिस फील्डही झालेत, मग त्या एक्स्ट्रा रन जास्त गेले. वाईट वगैरे आणि फिल्डिंगमध्ये थोडे जास्त रन गेले. आता बॅटिंग करायला गेलेत. ते बघा येल्लो टी शर्ट बघा, बॅटिंग करायला गेलेत. आता बघू 30 रन तर आरामात होतील. चेस 30 रन होतील ना आरामात. चेस होतील. मी असं आता जास्त माती घालली.
म्हणून तर नाही तर एवढा पण स्कोर आणि नसतं. मिसफील्ड पण झाली ना, नंतर 20-4 मिसफील्डचं नाही, जर का मी जास्त चांगले टाकले असेल अजून एक्स्ट्रा रनच जास्त दिले, बाकी असे सिंगल डबलच गेले आणि एक चौकार गेला माझ्याला. आणि मिसफील्डमध्ये पण जास्त आले. ते एवढं नाही रे, तरी सोडून दे. 1-1 2-2 पण जर का बॉलरच हगतोय मग बाकीचे काय बोलणार, असं होतं. मिसर आरामात आहे. असं बघू आता काय होतंय. जर का ही मॅच निघाली तर नेक्स्ट मॅचला आम्ही कमबॅक करणार. परत त्याचा कमबॅक बघूया आता पुढच्या मॅचला. पक्का मॅच आहे रे, आरामात मॅच आहे. तर 30 रनची मॅच नाही काढली मग काय करणार. तर मित्रांनो आता आम्हाला 9 बॉल 8 रनाची गरज आहे. ओमकार स्ट्राईकला आहे आणि स्वरूप नॉन स्ट्राईकला आहे. अरे बघूया पुढच्या बॉलला काय होतं. तर विकेट निघाली. आता पुढील बॅट्समन आमच्या टीममधून येणार आहे चेतन जाधव. तर मित्रांनो आता मॅचची सिच्युएशन अशी झाली की आम्हाला 6 बॉल 9 रनाची गरज आहे आणि स्ट्राईकला संयोग आहे, नॉन स्ट्राईकला स्वरूप आहे. तर बघूया आता काय होतं. चालू आहे मॅच. पहिला बॉल एक कट शॉट आहे. 2 रन येत आहे, 2 रन येणार आहे, 2 रन आले. बॅटिंगचा सहयोग बरोबर आहे. असंच घे. तुमचं काय म्हणणार? 5ला 7 7 रन ना? 7 रन पाहिजे. 5ला 7 रनाची गरज आहे आता. 4ला 7 5ला 7 एकच बॉल झाला. 5ला 7 पहिला बॉल झाला ना. एकच बॉल झाला. 5 बॉल 7 रनाची गरज आहे. नेक्स्ट बॉल 13 बॉल 11 पाहिजे होते. 5 बॉल 7. विकेट खूप टाकले. सिंगल मार. हा बस. अरे लायकी काढायची असं थोडंफार. मस्त शॉट मस्त होता. अरे ऋतिकदा आरामात. सिंगल डबल आला तरी चालेल. स्टंप बॉल वे स्टंपला उभा राहा, कव्हर कर. त्याला एवढे खालून तो जागा उभा राहा, जागेवर उभा राहा. सोडून मित्रांनो आता 4 बॉल 7 रनाची गरज आहे. मला सांगतो काय थोड्याच वेळा सांगतो की काय होतंय. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू ठेवतो. बघूया काय होतं ते. यातलं काय वाटतं? एवढंच आहे ना बोलायचं. मी म्हणजे एवढी लांब वेळ नको पाहिजे ते मॅच. हा नाही एवढी लांब नाही. अंगाशी नाही आली अजून. आली अंगाशी काय खेचून आली अजून. घेतलेली आहे. अंगाशी आली नाही, आपण घेतली. 4 बॉल 7. 6 डबल आहे. अरे संख्या त्यांना कॉल करू दे. आपण काय 3 बॉल 6 3 बॉल आरामशीर मार. हवा उलटी आहे. हवा उलटी जाते. आता उंच नको झाला, खाली पडत नाही. ब्लॅक मार्शिल लांब चांगला. उंच गेला आणि खाली पडला तर काय बोलायचं. नशीबच आहे, काय पण होईल. हे 2 सूट. तर 2 रन आले आता या बॉलला. 2 बॉल 4 रनाची गरज आहे आता. ऑफला पण फोर जाते. ऑफला पण जाईल बघ. फिल्डर बघ सगळे. मेन म्हणजे एवढी तर मॅच लांब नको पाहिजे. 2ला 4 रन आम्हाला किती पाहिजे होते आपल्याला? किती पाहिजे होते? 11ला 13 का? 2 बॉल 4. नाही आता नाही. 13ला 11 पाहिजे होते. 13ला 11 रन पाहिजे होते. तरी आता आम्ही 2 बॉल 4 रनवर आलो. बॉलरने एक प्रेशरमध्ये येऊन एक वाईट दिला एक्स्ट्रा रन. आता 2 बॉल 3 रनाची गरज आहे. बघूया. स्ट्राईकला स्वरूप आहे. प्रेशरमध्ये ते नाही वाटत आहे. बॉलर प्रेशरमध्ये दिसतोय. हे खाली बसा वाईट. खाली बस. अरे मेन म्हणजे त्या साईडनं खाली बसा ना. तू खाली बस. अरे मी बसतो. माझ्या इथे बॉल आला तर आला, त्या दादाला खाली बसायचा, मग तिकडे खाली डबल बस. बॉल जाईल. वरनं जाईल. ठीक आहे. 2 बॉल 3 रनाची आवश्यकता.
डॉट रन आला, डॉट आला. कंपल्सरी चेस आहे. हे 2 बॉल 3 असतील 2 ना? ला 3 नाही, 1 बॉल 3 असेल. 1 बॉल 3 होता, वाईट टाकला त्याने. 2 ला 4 पाहिजे होता. त्याला पण फक्त मारायचं आहे आता. इंटेन्स आहे सिच्युएशन आहे रे, इंटेन्स आहे. पुढे जा का? 4 ओव्हर की 3 ओव्हर? 1 बॉल 3 रनाची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, आता एक टुर्नामेंटचा रिझल्ट झाला आहे. आम्ही हारलो आहे पहिली मॅचच. इझी मॅच होती, प्रेशरची मॅच होती थोडी. मेन म्हणजे आम्हाला 12 बॉल 11 रनाची गरज होती. तिथे सेकंड ओव्हरला स्कोअरच काय नाही आला, विकेट पडले. त्यामुळे बॅट्समॅनवर प्रेशर आला शेवटी एंडिंगला. तर शेवटच्या ओव्हरला 6 बॉल आम्हाला 9 रन पाहिजे होते. तेव्हा डॉट निघाले सगळे. येत होता स्कोअर हळूहळू, धावून सिंगल डबल येत होता स्कोअर. एक्स्ट्रा रन पण दिला, पण शेवटी आम्ही 2 रनाने हारलो. बॅड लक. तर आता आम्ही आलो आहे इथे, दुसरी टुर्नामेंट टाकले तिथे आलो आहे. तिथे आता टॉस उडेल त्या मॅचचा. तर बघूया आता तिथे पण आता काय होतं आहे. टॉस झालं का राहुल? टॉस झालं? टाईम आहे. तर गायस आता मी जसं करतोय प्रॅक्टिस, ते एक सिमेंट विकेट भेटले, तिथे कोण खेळत होता. तर आम्ही खेळायला चालू केलं इथे. आता मी फिल्डिंगला आलो आहे. प्रॅक्टिस करतात सगळे. अर्धे प्लेयर बसलेत, कोण आलाच नाही प्रॅक्टिस करायला. आम्ही किती 4-5 जण आहेत. आणि अजून आमची दुसरी टुर्नामेंट पण नाही खेळलं मी, तिसरी पण नाही. अजून मॅच लागलेत नाहीत. आणि पहिली टुर्नामेंट बघितली असेल तुम्ही कसे हारलेत. तर बघू दुसरी टुर्नामेंट आणि तिसरी टुर्नामेंट कशी होते. मी जातो किपिंगला. तर मित्रांनो, आता तिसऱ्या टुर्नामेंटची पहिली मॅच होणार आहे आमची. तिकडे पण चालू नाही झाली अजून मॅच. सेकंड टुर्नामेंटमध्ये टाकली तिथे थोडा टाईम लागेल. ते पहिला पेनल्टी जरा लेट झाला आणि त्या टीमला बाहेर काढलं. पेनल्टी नव्हती, त्यामुळे ते भांडत होते कमिटीशी, त्यामुळे त्यांना बाहेर काढलं. आता आम्हाला ब्रेक भेटला, तर आता मी ते थर्ड टुर्नामेंट खेळायला आलो. तर मित्रांनो, आता थर्ड टुर्नामेंटमध्ये आम्ही पहिली मॅच जिंकल्यानंतर चिठ्ठीमध्ये नाव येणार होतं. तर चिठ्ठीमध्ये आमचं नाव आलं. 3 टीमवरती आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये चिठ्ठी झाली. चिठ्ठीमध्ये आमचं नाव आलं. आता आम्ही पुढच्या मॅचसाठी पुढे गेलो आहे. आता त्या 2 टीम ज्यांचे नाव नाही आले त्यांच्यामध्ये मॅच होईल एक. त्यांचा जो जिंकेल तो आमच्याशी केले, आमच्या दोघांमध्ये जो जिंकेल तो पुढे जाईल. तिथे पण चिठ्ठी उडणार आहे. तिथे पण तीन टीमवरती येणार आहे. त्यानंतर मग तिथे पण चिठ्ठी उडेल. त्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला असेल आणि त्याने राहिलेल्या 2 टीममध्ये सेमीफायनल होईल. केला. तर मित्रांनो, आता आमची थर्ड टुर्नामेंट होती, त्यामध्ये आम्ही पुढे आलो आहे. आता 3 टीमवरती आले, त्यांच्यामध्ये चिठ्ठी उडणार आहे. त्या उडली आहे. आता त्या चिठ्ठीमध्ये आमचं नाव आलं आहे. आता पुढे 2 टीम राहिल्यात. त्या 2 टीमची मॅच होईल. त्यांच्यात जो जिंकेल तो आमच्याशी खेळेल. आमच्या दोघांमध्ये जो जिंकेल तो पुढे जाईल. आणि अजून तसेच वरती 3 टीम येणार आहेत. त्या टीममध्ये वापस चिठ्ठी होईल. या आमचे बॅट्समॅन या तर टीमवरती येतील. त्या टीममध्ये वापस चिठ्ठी उडणार आहे. त्या चिठ्ठीमध्ये जो जिंकेल, ज्याची चिठ्ठीचं नाव येईल तो फायनलसाठी पुढे जाईल. आणि त्या राहिलेल्या 2 टीममध्ये सेमीफायनल होईल. पण ते असं का वाजवत आहेत? ते नाचण्यासारखं वाजवत आहेत. जरा फंबल केला असं पण. तर काय आता डायरेक्ट भेटू, काय होतं ते बघू पुढे. आता मी करतो अशीच मस्ती, टाईमपास. बघा पंच्या बॉलने टाईमपास करतो असाच. तर मित्रांनो, आमची तिसरी मॅच पण झाली आणि आमचा आज बॅडला काय झालं सांग आता. 3 टुर्नामेंट गेलो आम्ही. 3 टुर्नामेंटमध्ये तिन्हीमध्ये हारलो. खूप बॅड लक, खूप म्हणजे आम्हाला वाटलं आम्ही आज मारणार एक तरी. स्टार्टिंगला मी बोललेलो बघा, कारण की टीम एवढी चांगली होती. काय माहिती बॅडला काय बोलू शकत नाही आता.
मग आत्ताचा पनवेलला आता ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि असं नाही की मी फक्त ब्लॉग जिंकतो त्याच टाकतो. आम्ही असे हारतो त्याचे पण, जिंकतो त्याचे पण, सगळे टाकतो. तर आत्ता ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. बाय बाय.